पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण विशाल अग्रवालला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी तर अन्य आरोपींचीही 7 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी। पोर्शे कार अपघातावेळी अल्पवयीन आरोपीचा कार चालवत होता, पोलीस तपासात उघड। तर अपघातानंतर ड्रायव्हर बदलून पुराव्यांसोबत छेडछाडीचा प्रयत्न, पुणे पोलीस आयुक्तांची माहिती। पुण्यातील पोर्शे कार दुर्घटनेवरून काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक। रवींद्र धंगेकरांचं पोलीस आयुक्तालयासमोर उपोषण तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचंही आंदोलन। प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई व्हावी, अजित पवारांची मागणी। डोंबिवली स्फोट प्रकरणातल्या आरोपीला अटक। अमुदान कंपनीच्या मालक मालती मेहता आणि मलय मेहतांना अटक। दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता। शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आनंदराव अडसुळांकडून कीर्तीकरांची पाठराखण तर राज्यात महाविकास आघाडीची कामगिरी चांगली म्हणत कौतुक। अडसुळांच्या वक्तव्याची मुख्यमंत्र्यांकडून दखल, शिरसाटांची माहिती। मुंबईतील मान्सूनपूर्व कामांचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा। मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबत बैठक। राज्यात शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या विधान परिषदेची निवडणूक जाहीर। 26 जूनला 4 जागांसाठी होणार मतदान तर 1 जुलै रोजी मतमोजणी। मराठवाड्यात दुष्काळाच्या तीव्र झळा। पैठण तालुक्यातील अब्दुलापूर तांड्यावर भीषण पाणी टंचाई। पाण्याच्या एका ड्रमवर नागरिकांना काढावा लागतोय आठवडा। सिंधुदुर्गच्या वेंगुर्ले बंदरात बोट उलटून 7 खलाशी बुडाले। बेपत्ता 2 खलाशांचा शोध सुरू।